गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मराठा आरक्षणावर बुधवारपासून मुंबई उच्च न्यायालयात विशेष सुनावणीला सुरुवात होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या विशेष पूर्णपीठाची निर्मिती केली असून उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीत कोर्ट रूम नंबर 13 मध्ये न्यायालयाचं नियमित कामकाज संपलं की सायंकाळी 5 वाजता या विशेष सुनावणीला सुरुवात होईल, असं मंगळवारी उच्च न्यायालय रजिस्टर तर्फे जाहीर करण्यात आलंय। बऱ्याच काळापासून मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचं हे प्रकरण प्रलंबित आहे। या आरक्षणावर आधारित मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश त्रिशंकू अवस्थेत आहेत। याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात 10% मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं 15 मे रोजी उच्च न्यायालयाला दिले होते। मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणी होते, काय अपेक्षा? आज सुनावणी नाही आहे, जी काही त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंग मध्ये पुढचा टाइम टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत। आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे, मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करू।